नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. तर आता सत्य पुन्हा एकदा म्हाताऱ्याच्या वेशामध्ये घुसलेला आहे. कारण आता मायाने इकडं मंजूला घराबाहेर काढून देण्यासाठी जबरदस्त प्लॅन तयार केलेला होतो. कारण आता आर्यन आता पोलीस स्टेशनमधून पळून गेलेला सुद्धा आहे आणि सत्या बाहेर होता. तर मायाने यांनी मंजूला घराबाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न खूप केला. तर मित्रांनो, आता ते मंजूला घराबाहेर का काढून देत आहे याचं अजून कारण काही स्पष्ट झालेलं नाही. कारण ती पाटील मॅडम ते इन्स्पेक्टर म्हणजे ते सीनियर आहे ना हिचा, तर ते मॅडमना मायाला काही भलतंच काही येऊन सांगितलं की तुमच्या मुलाचा जीव धोक्यात आहे मंजूमुळे. कारण आता आर्यन तुमच्या मुलाला सुद्धा सत्याला सुद्धा सोडणार नाही आणि मंजूला सुद्धा सोडणार नाही. कारण आता सत्या पोलीस स्टेशनमधून पळून गेलेला आहे आणि पाटील मॅडमच्या हाताला सुद्धा जखम झालेली आहे. आणि आपला आर्यन जो तात्यासाहेबांचा मुलगा असून असं आता सर्वांना कळालं आहे. आपल्या मंजूला मंजिरीला कळलेलं आहे की आता आर्यन तात्यासाहेबांचा मुलगा आहे. तर मित्रांनो, आता तात्यासाहेबाचा मुलगा आपल्या पाटील मॅडमना गोळी मारून आणि गाडीतून कावड उकळून पळून गेला आणि पाटील मॅडमने याने त्यांनी भक्कम शोध घेतला. तरीही आर्यन सापडला नाही. तर आर्यन लपला कुठे आणि आर्यन पाटील साहेबांकडे म्हणजे त्याच्या वडिलाकडे गेला असेल का दुसऱ्याकडे गेला, तर हे अजून काहीतरी माहिती नाही. तर असं दाखवलं जात आहे की आर्यन हॉस्पिटलमध्ये आहे आणि तात्यासाहेबांनी आपले पाटील मॅडमना पैसे दिलेले 50 लाख रुपये. कारण माझ्या मुलाला तुम्ही पकडू नका आणि सत्याला जेलमध्ये टाका असं सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता हे काय आहे तर हे अजून तर काही समोर आलेलं नाही. पण आपला प्रोमो तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता कहाणीमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. कारण आता सत्या डबल म्हाताऱ्याच्या वेशामध्ये घुसलेला आहे आणि सत्याला म्हाताऱ्याच्या वेशामध्ये घुसून आर्यनला सुद्धा पकडायचं आहे. कारण आता सत्याला माहिती आपल्या जीवाला धोका आहे, म्हणून सत्या आता म्हाताऱ्याच्या वेशामध्ये घुसून आता आर्यनला पकडण्यासाठी सत्या निघाला आहे. तर मित्रांनो, आता सर्व काही झालेलं आहे, सर्व काही चांगलं चाललेलं होतं. तर वेगळ्याच आता मायाने इकडे मंजूला घराबाहेर काढून देण्याची सुद्धा धमकी दिलेली आहे. कारण आता माया मंजूला घराबाहेर ढकलून देणार, तर तेवढ्या सत्या बाहेरून येतो. आता माया इन्स्पेक्टर मंजूला घराबाहेर काढून देणार आहे. तर आता हे सर्व कहाणीमध्ये ट्विस्ट वेगळा आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आता तेवढ्यात माया मंजूला घराबाहेर काढून देते. तेवढ्यात आता सत्या येतो आणि सत्या दरवाजात येऊन उभा राहतो आणि मंजू सत्याच्या गळ्यात पडून रडते. कारण मंजू सत्याला म्हणते, "बघ ना सत्या, मला आई म्हणजे घराबाहेर काढून देत आहे." तर सत्या म्हणतो, "मम्मी साहेब, हे काय करताय तुम्ही? मंजूला का बरं घराबाहेर काढून देत आहेत?" तर आई म्हणते, "तुला तर काय माहिती आहे, हिच्यामुळं तुझा जीव धोक्यामध्ये आहे. तर आता हिला घरात ठेवतो कशाला, हिला काढून दे." असं म्हणतात मंजिरीचे तळपायातली आग मस्तकात गेली आणि मंजिरी म्हणते, "आई, तुम्ही असं का म्हणतात? माझ्यामुळं कसं काय सत्याचा जीव धोक्यामध्ये आहे?" तर मित्रांनो, आता ते पाटील मॅडमनं मायाच्या डोक्यामध्ये चांगलंच भूत घातलेलं आहे. कारण मायाला सांगितलं आहे की आता आर्यन मंजूला आणि सत्याला तुमच्या मंजूमुळं सत्याचा जीव धोक्यामध्ये आता आर्यन मारणार आहे. तर सत्याला आता नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल